कर चालू। आज आपण देशप्रेमी सामाजिक संघटना सातारा जिल्हा या ठिकाणी प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये आपण असं म्हटलेलं आहे की आता शासनानं जो नव्यानं हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बनवण्यासाठी जे काही आदेश केलेले आहेत आणि त्याचा दिलेला कालावधी, त्याचे दिलेले ठेके, तर ह्या सगळ्या गोष्टींवर शंकास्पद काम चाललंय असं जाणवतंय की महाराष्ट्रामध्ये वेगळा रेट आणि गुजरात गोव्याला वेगळ्या पद्धतीचा रेट, कमीत कमी रेटमध्ये गुजरात आणि गोव्याला नंबर प्लेटा मिळत आहेत, त्याच पटीनं महाराष्ट्रामध्ये त्याच्यासाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत आपल्याला। आणि हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बनवत असताना हे ठेके फक्त 3च लोकांना दिलेले आहेत आणि ते 3 लोक ह्या संपूर्ण महाराष्ट्राचं काम करू शकतील का? आणि जर ते काम करणार असतील तर महाराष्ट्रामध्ये जास्तीचे पैसे सामान्यांनी का भरायचे असा प्रश्न आम्ही या निवेदनातून मांडलेला आहे। आणि जर ह्याच्यावर काय निर्णय झाला नाही आणि दिलेल्या कालावधीमध्ये जर ते काम पूर्ण झालं नाही तर वाहतूक शाखेनं आणि RTO ऑफिस सातारा यांनी कुठल्याही प्रकारची कोणत्याही वाहनावर नंबर प्लेटसाठी कारवाई करू नये अशी आम्ही मागणी केलेली आहे। आणि जर तसे काही कारवाई झाल्या तर आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभे करणार।